नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. आज आहे ना बघा आपल्याकडे काय बेत आहे. आज ना मस्त शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा अशी मिक्स भाजी मी बनवणार आहे. त्याच्यासाठी ना 2 कांदे इथे मी असे छान बारीक चिरून घेतले आणि शेवग्याच्या शेंगा ह्या मी आधीच सोलून ठेवल्या होत्या, त्यामुळे मी काही ते दाखवलं नाही. आणि आता लगेच बघा एक पातेलं इथे मी गरम करायला ठेवलं, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि शेंगा आणि बटाटा छान असं इथे ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं आहे ना तेलामध्ये ना त्याला ना थोडं परतून घ्यायचं, म्हणजे फ्राय करायचं जरा. आणि आता फ्राय झालं त्याला मी लगेच काढून घेते एक साईडला. एकदम साधी सोपी रेसिपी आणि खायला ते एकदम अप्रतिम टेस्ट. आता बघा तेल तापलं, लगेच जिरे, दालचिनीचे 2 तुकडे, त्याच्यानंतर 2 लवंग, 2 मिरी एवढंच मी खडा मसाला टाकला आणि कांदे चिरलेले 2 टाकले आणि इथे ही लालसर होईपर्यंत इथे परतून परतून घ्यायचे. अद्रक लसूणची पेस्ट टाकली इथे मी. व्यवस्थित हे परतून झालं की याच्यामध्ये ना बघा आपल्याला लगेच आहे ना मी 2 टोमॅटोची पेस्ट पण करून ठेवली. 2 टोमॅटोची प्युरी इथे मी त्याच्यामध्ये टाकली. मस्त तेल सुटेपर्यंत आता हा मसाला ना छान परतून परतून घेतला, कारण की ना ही भाजी ना खायला खूपच जास्त टेस्टी लागते. आणि चवीप्रमाणे ना मीठ टाकलं इथे. कधी तुम्ही ह्या पद्धतीने केली नसेल ना, नक्की एकदा ट्राय करा. आणि आपले घरातले लाल तिखट मसाले, धना पावडर, जिरा पावडर, हळदी पावडर हेच मसाले मी इथे बेसिक टाकले. छान परतून घ्यायचं आणि इथे ना गॅस स्लो करायचा. स्लो गॅसवर याला वाफ देऊया एक, म्हणजे छान तेल सुटतं भाजीला. तर आता बघा मसाला मस्त झालाय आपला. परत त्याला एकदा परतून घेतलं आणि शेंगा आणि बटाटे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे, छान मिक्स करायचे. आणि एक साईडला ना मी 1 ग्लास पाणी पण गरम करायला ठेवलं, म्हणजे आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी ना त्या पद्धतीने पाणी गरम करायचं. हे बघा इथे पण मस्त हे मिक्स केल्यावर परतून घेतल्यावर इथे पण आपल्याला छान वाफ काढायची. एकदा दोनदा झाकण ठेवून त्याला ना 5 मिनिटं वाफ काढली आणि 1 ग्लास गरम पाणी मी इथे घातले. आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं पाणी याच्यामध्ये टाकायचं. मस्त उकळी आली आणि उकळी आली की गॅस स्लो करायचा आणि झाकण ठेवायचं ना आता स्लो गॅसवर छान शिजून द्यायचं. आता इथे बघा मस्त आता मी भाजी ना चेक करते. आपल्या इथे ना 80% भाजी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये ना छान आपण आहे ना कोथिंबीर टाकायची वरतून. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पण याला झाकून ठेवायचं 5 मिनिटं स्लो गॅसवरती, म्हणजे आपली भाजी खूप छान शिजते आणि झटपट रेडी होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरम गरम भाजी मस्त जेवायला घ्या. चला तर मग या जेवायला. बघा शेंगा पण शिजलाय, बटाटा पण शिजलाय. बाय.